व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतो, तब्येत बऱ्यापैकी रिकवर झालेली आहे. एक 10-15% अजून 1-2 दिवस लागतील, पण होऊन जाईल. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, तुमचा पाठिंबा आहे, तुमच्या शुभेच्छा आहेत, त्याच्यामुळे स्पीडी रिकव्हरी झालेली आहे. आजचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या मुद्द्यामध्ये सुरुवातीलाच सांगून टाकतो, शरद पवार यांचं राज्यसभेवर जाण्याचं स्वप्न जे आहे ते पुन्हा एकदा भंगलेलं आहे. आता नेमकं काय घडलंय बघा. काँग्रेसला पवार नको आहेत आणि पवारांना ठाकरे नको आहेत, ठाकरेंना पवार नको आहेत आणि पवारांना सुद्धा काँग्रेस नको आहे. यांच्याकडे एकूण मिळून फक्त 47 मतं आहेत. या 47 मतांच्या जोरावर महाविकास आघाडीतल्या या तिन्ही घटक पक्षांपैकी कोणत्या तरी एकाच पक्षाचा उमेदवार हा निवडणुकीला उभा राहू शकतो, जिंकून येऊ शकतो आणि तोच राज्यसभेवर जाऊ शकतो. आता काँग्रेसचं म्हणणं असं आहे की राज्यसभेची ही जी जागा आहे ही आता यंदा आम्हाला द्यावी आणि त्यासाठी मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे. एकीकडून नाना पटोले आहेत, एकीकडून पृथ्वीराज बाबा आहेत आणि बाळासाहेब थोरात सुद्धा गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत. उभाटाकडे तर रांगच लागलेली अख्खी. म्हणजे अनिल परब आहेत, प्रियंका चतुर्वेदी सुद्धा लॉबिंग करतायत, त्यांची फिल्डिंग लावतायत. फक्त शरद पवार यांच्या गटातर्फे एकटा शरद पवार यांचं नाव पुढे आलेलं आहे. आणि याची सुरुवात कोणी केली तर संजय राऊतांनी असं सांगितलं की माझी आणि पवार साहेबांची चर्चा झाली आणि मग त्या चर्चेमध्ये त्यांनी मला सांगितलं की मी राज्यसभेची निवडणूक लढायला इच्छुक आहे आणि मग देशाला असा मोठा महान नेता भेटणं गरजेचं आहे राज्यसभेच्या सभागृहामध्ये. त्याच्यामुळे पवार साहेबांना पुन्हा एकदा संधी देण्यात यावी, यावर संजय राऊत ठाम आहे. दुसरीकडे आदित्य ठाकरे म्हणतात की नाही, ही जागा शिवसेनेचीच आहे आणि शिवसेनाच आपला उमेदवार पाठवेल. आता काँग्रेसनं सुद्धा त्यांचं घोड्यामध्ये घुसवलेलं आहे. सगळं एकंदर त्रांगडं झालेलं आहे आणि ही महाभकास आघाडी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच कोसळणार आहे हे मात्र निश्चित. इकडून रोहित पवार मागे लागलेले आहेत की कार्यकर्त्यांची इच्छा आहे, महाराष्ट्राची इच्छा आहे, महाराष्ट्रातल्या तमाम मराठी जणांची इच्छा आहे. म्हणजे बघा, यांच्या मनामध्ये जे असतं ते हे महाराष्ट्राचं नाव पुढे करून सरसकटपणे थोपवण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रातल्या खरंच किती जणांना वाटतं की शरद पवार यांनी परत एकदा राज्यसभेवर जावं, जेव्हा की एकाच आठवड्यामध्ये शरद पवार यांना प्रकृती अस्वस्थ्याबद्दल आठवड्यातून 3-3 वेळा ॲडमिट व्हावं लागतं. मग अशा परिस्थितीमध्ये तब्येत इतकी खालावलेली असताना देखील आराम करावा ना. एवढी हौस कशासाठी आहे राजकारण करण्याची? आणि असं कोणतं भव्य कार्य होणार आहे यांच्याकडून राज्यसभेवर जाऊन? मग ते भकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार असोत किंवा उबाठाचे असोत किंवा पवार साहेब असोत. आता त्या फौजिया खान या होत्याच ना राज्यसभेवर, काय दिवे लावले सभागृहामध्ये? काहीच नाही. प्रियंका चतुर्वेदी किती मुद्दे उपस्थित केले? काहीच नाही. फक्त राज्यसभाची खासदारकी मिळवली आणि दावोसला निघून गेल्या आदित्य ठाकरेंसोबत. एवढंच काय ते त्यांचं लक्षात राहण्या इतकं कर्तृत्व आहे. बरं, दुसरं असं आहे की पवार साहेब हे खेळ खेळण्यामध्ये पटाईत आहेत. म्हणजे त्यांना राजकारण फार चांगलं जमतं असं अनेक जण म्हणतात. पण जर खरंच राजकारण चांगलं जमलं असतं तर आज ते देशाचे पंतप्रधान असू शकले असते, यात दुमत नाही आहे. पण हे जे काड्या करण्याचं राजकारण आहे ना शरद पवार यांचं, त्याच्यामुळे ते मागे पडलेले आहेत. म्हणजे सतत काहीतरी घुसपटं काढायची, घरं फोडायची लोकांची आणि मग असंच राजकारण करत राहायचं. त्याच्यामुळे हे सगळं त्यांना
या वयामध्ये बघावं लागतंय. म्हणजे विचार करा तुम्ही की ज्या शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणातला चाणक्य म्हटलं जातं, त्यांच्यावर आज इतकी वेळ आली आहे लाचारीची की त्यांना अक्षरशः काँग्रेसकडे आणि उबाठाकडे विनंत्या कराव्या लागतायत. या विनंत्या नेमक्या आता कशा सुरू झालेल्या आहेत हे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया मित्रांनो. मात्र मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करण्या अगोदर हात जोडून नम्र विनंती आहे, आपण आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराचं जे कार्य सुरू केलेलं आहे की कॅन्सरग्रस्त रुग्ण, त्यांचे औषधोपचार, त्यांचे नातेवाईक यांच्या जीवनाची व्यवस्था, आपले हवालदिल झालेले जे शेतकरी आहेत त्यांना परत उभारी देण्याचं काम आपण करतोय, विद्यार्थ्यांसाठी आपण कार्य करतोय. तर आत्तापर्यंत जे कार्य केलं आपण त्याची एक छोटीशी झलक बघून घ्या, म्हणजे मग आपण या मुद्द्याला परत सुरुवात करूया. प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती. मित्रांनो, गेल्या महिन्यामध्ये शिवजयंतीला आपण उपक्रम राबवलेला होता. आता 2 दिवसांनी परत या महिन्यामध्ये दुसरी शिवजयंती आहे. खरं तर प्रत्येक दिवस हा शिवजयंती आहे आपल्या सगळ्यांसाठी, कारण प्रभू शिवराय हे आपलं आराध्य आहेत. तेव्हा 6 तारखेला जी शिवजयंती आहे त्या शिवजयंतीला सुद्धा आपल्याला अन्नदान करायचं आहे आणि त्यासाठी आपलं सहकार्य अपेक्षित आहे, आपलं योगदान अपेक्षित आहे. तेव्हा या सत्कर्मामध्ये नक्की सहभागी व्हा. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे तुम्हाला योगदान द्यावं वाटतं ते निश्चितच द्या आणि ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट मात्र व्हॉट्सअपवर नक्की आवर्जून पाठवा. मूळ मुद्दा सुरू करूया. तर झालंय काय, पवारांची जबरदस्त इच्छा आहे राज्यसभेवर जाण्याची. त्यामध्ये रोहित पवार हे सुद्धा अग्रेसर झालेले. रोहित पवार हे प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये सांगत चुकलेले आहेत की शरद पवार साहेब यांची देशाला गरज आहे, या राज्याला गरज आहे, राज्यसभेला गरज आहे. त्यांच्यासारखा अनुभवी नेता हा राज्यसभेमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. कशासाठी गरजेचं आहे? विरोध करण्यासाठी. फक्त विरोधच करायचा आहे ना. कारण जेव्हा केव्हा सभागृहामध्ये एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू होते तेव्हा हे इंडी आघाडीवाले, मग त्यात भकास आघाडी सुद्धा आलीच, हे वॉकआउट करतात. हे सभागृहामध्ये कधीच बोलत नाहीत. हे नेहमी बोलतात मीडिया समोर येऊन. जिथं तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे स्पीकर समोर, तिथे बोलायचं नाही. तिथे पळवाडा काढायचा, तिथून वॉकआउट करून टाकायचं. नाहीच काही तर गोंधळ घालायचा, धिंगाणा घालायचा, धुडगूस घालायचा आणि सभागृहाचं कामकाज तहकूब करून देशाचं नुकसान करायचं. सर्वसामान्यांच्या टॅक्सचा पैसा वाया घालवायचा. यासाठी यांना निवडून द्यायचं आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न. आता या पार्श्वभूमीवर बघा, रोहित पवारांनंतर आता सुप्रिया सुळे या सुद्धा फ्रंटवर आलेल्या आहेत. जयंत पाटील सुद्धा फ्रंटवर आलेत आणि जयंत पाटील, सुप्रिया सुळे शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवा अशी विनंती करण्यासाठी थेट मातोश्रीवर जाऊन पोहोचले. मग तिथे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. चर्चा कसली आली की विनंतीच आहे. विनंती केली की साहेबांना पाठवा राज्यसभेवर म्हणून, आणि उद्धव ठाकरे बोलले की हा बघू काय होऊ शकतं त्याचं विचार करू आपण. आणि हे ती चर्चा संपवून आपला विनंती अर्ज देऊन परत सिल्वर ओकवर पोहोचेपर्यंत आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्टच लिहून टाकली एक की सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील हे उद्धवजींना भेटून गेले
आणि विनंती करून गेले की पवार साहेबांना राज्यसभेवर पाठवा, पण मात्र असा काहीही निर्णय झालेला नाहीये आणि असा काही निर्णय होईल असं वाटतही नाही. यांच्याच गटामध्ये आता 2 ग्रुप पडलेले आहेत. आदित्य ठाकरे यांचा एक ग्रुप वेगळा आहे आणि संजय राऊत यांचा एक ग्रुप वेगळा आहे. राऊतांचं म्हणणं असं आहे, राऊतांनी तर रेटाच लावलाय पवार साहेबांना पाठवा राज्यसभेवर म्हणून, आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचा याच गोष्टीला विरोध आहे. कदाचित लवकरच या उबाटा गटामधून संजय राऊत यांची हकालपट्टी होते की काय असं वाटायला लागलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या पुत्रप्रेमापोटी उद्धव ठाकरे यांनी आपल्या वडिलांनी कष्टाने घामाने उभी केलेली संघटना मातीत घातली. अर्थात एकनाथ शिंदे यांनी ती समर्थपणे सांभाळलेली आहे आणि 56 आमदार निवडून आणलेले आहेत. तिथंच उद्धव ठाकरे यांचे फक्त 20 आहेत. जर एकत्र राहिले असते तर हीच संख्या 76च्या आसपास असती. पण ते कसं असतं ना की विनाशकाले विपरीत बुद्धी. उद्धव ठाकरे यांच्या समोर सुद्धा आता प्रश्न आहे, कारण त्यांची विधान परिषदेची टर्म संपत आलेली आहे. परत विधान परिषदेवर जायचं की नाही हा सुद्धा त्यांच्या समोर प्रश्न आहे. आणि जर जायचं असेल तर त्यांना काँग्रेसचे पाय धरावेच लागणार आहे. मात्र नाना पटोले यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की चर्चा करण्यासाठी काँग्रेसपैकी कुठलाही नेता मातोश्रीवर जाणार नाही, तर उद्धव ठाकरे यांनी दिल्ली गाठावी 10 जनपद आणि राहुल गांधी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करावी. अर्थात संजय राऊत यांना सुद्धा 2028ला परत एकदा राज्यसभेवर जायचंय म्हणून आत्तापासूनच त्यांनी राहुल गांधींचं लांगुल चालन सुरू केलेलं आहे. पण आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया हँडलवर जे पोस्ट लिहिलेली आहे त्यातून स्पष्ट कळतं की उबाठा गटाला अजिबात स्वारस्य नाहीये शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी. 16 तारखेला निवडणूक आहे. जेमतेम आता 12 दिवस राहिलेले आणि तरी सुद्धा यांचा तिढा सुटलेला नाहीये. अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जर खेळी केली तर त्यांच्या वाटेला म्हणजे महायुतीच्या वाटेला जे 6 राज्यसभा खासदार येणार आहेत ते कदाचित 7ही होऊ शकतील. त्याचं कारण असं आहे की भाजपकडे आणि शिवसेनेकडे म्हणजे शिंदे गटाकडे एक्स्ट्रा मतं आहेत. त्या एक्स्ट्रा मतांचा वापर करून हे 7वा खासदार सुद्धा स्वतःचा निवडून आणतील. आणि अशातच पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी चालू झालेली आहे. कदाचित म्हणूनच आता रोहित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांची धडपड चालू झालेली आहे की पार्थ पवार सारखं पोरसौदा पोरग, हो ना पोरसौदाच ना, कारण मी त्याला काडीचीही किंमत देत नाही असे शरद पवारच बोलले होते. तर काडीचीही किंमत नसलेलं आपल्याच घराण्यातलं पोरग राज्यसभेवर चाललेलं आहे, मग आपण का नाही. म्हणून ही रदबदली, विनंत्या, मागण्या हे सगळं शरद पवार गटाकडून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे सुरू झालेलं आहे आणि अगदी जोमात सुरू झालेलं आहे. मात्र त्यांना हवा तसा प्रतिसाद अजिबात मिळत नाहीये. त्यामुळे कालच्या त्यांच्या भेटीनंतर म्हणजे सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी जे सोशल मीडिया हँडलवर भाष्य केलंय त्यावरून स्पष्ट होतंय की पवार साहेबांचं स्वप्न राज्यसभेवर जाण्याचं हे यावेळी भंग होऊ शकतं. मित्रांनो, या सगळ्या बाबतीमध्ये आपलं काय मत आहे हे जाणून घ्यायला आम्ही निश्चितच उत्सुक आहोत. तेव्हा आपलं मत कमेंटमध्ये निश्चितच द्या. तुम्हाला खरंच वाटतं का की प्रकृती अस्वास्थ्य असतानाही शरद पवार यांना आठवड्यातून 3दा-4दा ॲडमिट व्हावं लागत असतानाही अशा वेळी त्यांनी राज्यसभेवर जावं का? तुमचं मत निश्चितच तुम्ही कमेंटमध्ये मांडा मित्रांनो. कदाचित त्यातून एखादा व्हिडिओचा नवा विषय सुचू शकतो. जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो, गेल्या शिवजयंतीला म्हणजे गेल्या महिन्यात आपण उपक्रम राबवले होते
आपल्या हिंदू माता बंधू भगिनींसाठी आता परवाच्या दिवशी सुद्धा ह्या महिन्यातली शिवजयंती आहे. खरं तर प्रत्येक दिवशीच शिवजयंती आहे आपल्यासाठी, परंतु ह्या शुभ दिवसाचं औचित्य साधून परत आपण उपक्रम राबवतोय, अन्नदानाचा कार्यक्रम परत करतोय. तेव्हा हात जोडून विनंती आहे, आपण या उपक्रमामध्ये, या सत्कर्मामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार आपल्याला जे योगदान देता येईल ते दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर अवश्य करावं. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की पाठवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.